शिक्षणाने गाव, समाज आणि देशाचा विकास होतो। प्रगतीची वाट ही शिक्षणाच्या प्रकाशातूनच अधिक सुलभ होते असं म्हणतात। यासाठीच तर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रामध्ये विविध शैक्षणिक सुविधांची फळी उभी केली आहे। भंडारा आणि पवनी तालुक्यांसह जिल्ह्यातील इतर भागातील मागासवर्गीय अर्थात ओबीसी विद्यार्थ्यांना शहरात राहूनच शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी त्यांच्या वसतिगृहासाठी सातत्याने प्रयत्न करीत असलेले आमदार नरेंद्र भोंडेकर यांना अखेर यश आले आहे। आता भंडारा शहरात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी देखील वसतिगृहांची निर्मिती होणार आहे। यासाठी 30 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक वसतिगृहाची इमारत बांधण्यात येणार आहे। भंडारा जिल्ह्यातील शैक्षणिक क्रांतीला एक दिशा देणारा हा महत्त्वाचा निर्णय आहे। विकासाचा हा झंझावात असाच सुरू राहावा यासाठी एकच संकल्प, पुन्हा एकदा विकास पर्व। आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या पाठीशी आम्ही सर्व।